क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चांदवड लासलगाव रोडवर 32 किलो गांजा जप्त, एलसीबीची धडक कारवाई, तिघांना अटक। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत चांदवड लासलगाव मार्गावरील दिघवद शिवारात 32 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गांजासह स्विफ्ट डिझायर कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 14,74,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन आणि सराईत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते। यावेळी चांदवडहून लासलगावच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदवड लासलगाव रोडवरील दिघवद शिवारात सापळा रचून संशयित कार अडवली। पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता डिकीत तब्बल 32 किलो गांजा आढळून आला। त्यानंतर कारमधील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे संदीप रामनाथ सानप राहणार कानडी मडा सिन्नर, अनिल केशव बोडके राहणार मापारवाडी सिन्नर आणि यश संदीप मोरे राहणार कानडी मडा सिन्नर अशी आहेत। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 276/2026 अंतर्गत NDPS कायद्यातील कलम 8 क 20 ब 2 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींकडून 32 किलो गांजा, स्विफ्ट डिझायर कार, MS01 BT 8813, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून अंमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू ठेवणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, चांदवड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।